नमस्ते, चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी दाखवणार आहे कच्च्या मिरचीतली भेंडी। सुरुवातीला आम्ही पावशेर भेंडी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून 7 ते 8 मिरच्या पण स्वच्छ धुतलेल्या आहेत आणि आता पाणी निथळायला ठेवायचं आहे। तसेच भेंडी खाल्ल्याने शरीरामध्ये ई विटामिन मिळते आणि ते शरीराला खूप लाभदायक असते। भेंडी डायबिटीज असणाऱ्या माणसांसाठी लाभदायक आहे। भेंडीमध्ये विटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, ते हाडांना मजबूत करतात। भेंडी आणि मिरचीचे पाणी निथळेपर्यंत एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्या आणि आता कच्ची मिरची बारीक चिरून घ्या। मी इथे 7 ते 8 मिरच्या घातलेल्या आहेत। तुम्हाला कमी तिखट हवे असेल तर तुम्ही कमी मिरची घातली तरी चालेल। आणि 3 ते 4 कढीपत्त्याची पाने घ्या। भेंडीचे पाणी निथळलेले आहे। भेंडी बारीक चिरून घ्यायची आहे। भेंडीचा वरचा देठ आणि खालची बाजू काढून टाकायची आहे आणि मधला भाग भेंडीचा घ्यायचा आहे। बाजारातून भेंडी घेताना नेहमी कवळी भेंडी पाहून घ्यावी, म्हणजे भेंडी पटकन शिजते। निबार भेंडी घेतली तर भेंडी लवकर शिजत नाही। भेंडी घेता वेळेस भेंडीचा देठ मोडून पाहायचा, म्हणजे भेंडी कवळी आहे की नाही ते कळेल। आता भेंडी चिरून झालेली आहे। आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल घ्या आणि तेल गरम झाले की 2 ते 3 कढीपत्त्याची पाने घाला। आता कांदा चिरून घेतलेला घाला आणि कांदा गुलाबी रंगावर तळून घ्या। आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली मिरची घाला। दोन मिनिटे कांदा आणि मिरचीला खालीवर करून घ्या, म्हणजे मिरचीचा कच्चापणा जाईल। आता यामध्ये चिमूटभर हिंग आणि 1 चमचा हळद घाला आणि आवश्यकतेप्रमाणे मीठ घाला। आता मिक्स करून घ्या। आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली भेंडी घाला। आता भेंडीला 1 मिनिटे खालीवर करून घ्या, म्हणजे भेंडीला हळद आणि मीठ लागेल। आता कढईवर झाकण ठेवा। 3 ते 5 मिनिटे वाफ द्या। लक्षात ठेवा, भेंडीमध्ये बाहेरचे पाणी घालायचे नाही। भेंडीला जे पाणी सुटणार आहे त्याच पाण्यावर आपली भेंडी वाफवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता, भेंडीमध्ये पाणी न घालता पण भेंडी एकदम मऊ अशी शिजलेली आहे। कच्च्या मिरचीतली चमचमीत अशी भेंडी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका।